हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. जय गणेश स्पोर्ट आयोजित जय गणेश चषक 2025 चा हा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. ओमनचं हे मुख्य मैदान अनेक ग्रामस्थांनी या मैदानाला मात्र अतिशय जबरदस्त रंगरंगोटी लावण्याचं काम केलंय. आणि एक स्वतःच्या गावचं कायम राहणार असं मैदान सुसज्ज या ठिकाणी निश्चित बनवलंय. तर ग्रामस्थांना देखील यस पोमण गावाचं मैदान आहे. आणि यावेळेस हा पहिलाच बॉल फुलटॉस, त्याच्यावरती जबरदस्त हा फटका एक्झिक्यूट केलाय, चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. निलेश बंद्रेच्या पहिल्याच बॉल वरती काय जबरदस्त मोठा फटका या ठिकाणी खेळलाय फलंदाज संजय धिंडानं. हे सुंदर या ठिकाणी आपण मैदान पाहतोय. पोमण गावचं अनेक खेळाडूंनी, अनेक ग्रामस्थांनी, अनेक कार्यकर्त्यांनी लाख मोलाचं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे या मैदानाला. आणि एक स्वतःच्या गावाचं मैदान सुसज्ज कसं राहावं, आपल्या गावातील खेळाडू वृत्ती जे आहे ते निश्चितच चांगली व्हावी आणि आपल्या गावातून निश्चित एखादा मोठा खेळाडू ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळावा अशी जिम्मेदारी निश्चितच घेतली आहे पोमण गावच्या सर्व ग्रामस्थांनी. आणि एक जबरदस्त हे मैदान या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी षटकार पेश केलाय संजयनं. यावेळेस निलेश बंद्रे याच्या षटकातील पुढचा बॉल, यावेळेस अजून एक मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. आणखी एक जणू काही रिप्ले दाखवलाय, अगदी त्याच दिशेने हा दुसरा देखील आलाय. आणि बॅक टू बॅक 2 षटकार, धावसंख्या 12. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये संजयच्या बॅट मध्ये या ठिकाणी होताना आपण पाहतोय. जणू काही रिप्ले या ठिकाणी दाखवला की काय, अगदी त्याच जागेवरती पुन्हा एकदा मोठा फटका संजयच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. 150 तर त्याच्या नावावरती आहे, 350 आहे त्याच्या नावावरती. विरार कामन, त्याच्यानंतर हो 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 यावेळेस आणखी एक मोठा बिग शो. आणि निश्चितच षटकऱ्यांची हॅट्रिक देखील पूर्ण होते. 18 धावा धावफलकावरती लागतायत. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते संजयच्या माध्यमातून. निलेश बंद्रे याच्या गोलंदाजीवरती आक्रमण या ठिकाणी केले. सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 फटके स्क्वेअर लेगच्या वरून केले होते. त्याच्यानंतर हा फटका आपण पाहिला तर लॉंग ऑन ओव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाताना जरूर पाहिला. धावसंख्या पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये देखील अनेक कारनामे या मैदानावरती झाले. त्याच्यानंतर टिवरी या ठिकाणी देखील एक मोठी स्पर्धा चालू आहे. आणि त्या टिवरीच्या मैदानावरती आज जणू काही 3 संघांनी मात्र 6 बॉल मध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. आणि वाईट साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. जर या ठिकाणी जर रिव्ह्यू गमावला तर पुन्हा घेता येणार नाहीये, हे देखील लक्षात असू द्या.
येस, या ठिकाणी आपण पाहिला तर अगदी चेंडू पडल्यानंतर डोक्याच्या वरून लँड झालाय आणि हा चेंडू असणार आहे वाईट. आणि जो रिव्ह्यू घेतला होता तो सक्सेसफुल झालाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पण तर थोडासा खाली राहिला गेला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या झाली ती 19. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः गोलंदाज चेंडूच्या काळे येतोय आणि पकडतोय झेल आणि समाप्त होतोय. संजय धिंडा या खेळाडूचा खेळ इज आउट. पाच चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर 19 आणि 19 धाव संख्येवरती आपण या ठिकाणी पाहिला तर पहिला फलंदाज बाद झालाय तो म्हणजे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमचा. त्याने बाद होण्यापूर्वी 5 चेंडू मध्ये तब्बल 18 धावा बनवलेत. एक चांगली सुरुवात. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती धीरज धिंडा मिस्टर डीडी. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला वलवला. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होते. अतिशय सुंदर रणनीतिबद्ध विकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने समावेश मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय आणि 21 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. 21 धावा धाव फलकावरती अनेक निश्चितच टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता 3 बॉल मध्ये ते 3 षटकार या ठिकाणी मारले होते. ते मात्र डिपेंड लाईव्हच्या माध्यमातून दाखवले गेले. अप्रतिम ते 3 षटकार संजयच्या बॅट मधून या ठिकाणी पाहिले. त्यावेळेस सोहम येतोय दुसरं षटक टाकण्याकरिता. सोहमच्या विरोधामध्ये ठोकला या ठिकाणी अतुलनं हा मोठा धमाका षटकार. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत्या. अतुलच्या माध्यमातून सुरुवातीला आपण पाहिलं तर संजय आणि आता मात्र अतुल चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आणखी एक मोठा फटका येईल का परंतु शतरक्षक होता पकडतो झेल आणि समाप्त होतोय अतुल सुरुंग या खेळाडूचा खेळ आउट.
तर आणखी एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. धावसंख्या झाली ती 27. अजून सुद्धा 4 बॉलचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिलिंद धिंडा. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस डिलिव्हरी यावेळेस ऑन साइडला फटका सुंदर आहे. चेंडू जाईल. ओ हो 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 सुंदर क्षेत्ररक्षण झाले या ठिकाणी निलेश बंद्रेच्या माध्यमातून. परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 30 बॉल 31 आकड्यावरती. अगदी हवेमध्ये झेप घेऊन अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. वॉट फिल्डिंग बाय मिस्टर निलेश बंद्रे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. रिव्ह्यू कोण बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आहे का? यस, बिमर साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. फेल डिलिव्हरी आहे आणि या ठिकाणी षटकार पेश केलाय. षटकाराचं सायना धावसंख्या जाऊन पोहोचले 35 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे निलेश. निलेशच्या माध्यमातून चेंडूची फेकी थोडीशी खराब. बॅकअप जर मिळालं नसतं तर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर नक्कीच गेला असता. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू चांगला होता. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकांची झाली आहे समाप्ती. 37 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि 38 धावा 19च्या सरासरीने 38 धावा पूर्ण कराव्या लागतील टीम पीर बाबा स्पोर्ट पापडीला. काय जबरदस्त खेळ राहिलाय जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमचा. लाजवाब यंग टॅलेंट आहे आणि यंग टॅलेंट न भरलेला हा संघ म्हणजे जगदंब स्पोर्ट. लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स. अतुल, धीरज, संजय, नवनाथ काय जबरदस्त. त्याच्यानंतर मिलिंदला देखील पाहिलं. वाट फलंदाजी. एक मोठं टार्गेट जरूर या ठिकाणी सेट केले. 12 चेंडू मध्ये बनवावे लागतील 38 धावा. त्या म्हणजेच पीर बाबा स्पोर्ट पापडीला. चला आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत आणि पुन्हा एकदा आम्हाला ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील मिस्टर राहुल अंधेर. चला प्रथमतः 2 संघ या ठिकाणी 2 सामने ज्यांनी जिंकलेत त्या संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी आमंत्रण आणि विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये यायचंय जेणेकरून जे चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो या ठिकाणी केला जाईल. आणि कुठल्या संघाला पुढे वाटचाल मिळते हे देखील पाहणं खूप गरजेचे बाबा. एका बाजूला अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा या संघाने 2 सामने जिंकल्यात आणि एका बाजूला आपण बघणार आहोत साईनाथ नवीन पाडा संघ आहे. तर साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघाच्या एखाद्या प्रतिनिधीला किंवा मग संघनायकाला विनंती करतोय लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चिठ्ठ्यांचा या ठिकाणी ड्रॉ केला जाईल.
चला साईनाथ नवीनपाडा संघ आपल्या संघाचा एखादा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवून द्यायचा आहे आणि या चालू असलेल्या एक एक प्रतिनिधी आपण सुद्धा यायचं आहे. आपण बघतोय अष्टविनायक पलाटपाडा संघाचा प्रतिनिधी संगणक या ठिकाणी उपस्थित आहे. आकाश टोकरे लवकर यायचंय. नवीनपाडा संघाचा संगणक प्लीज धावत यायचंय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. आपण बघत आहात माननीय श्री जयवंतजी भडंगे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. जय गणेश गवडीपाडाच्या माध्यमातून आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे. चालू असलेल्या सामन्याचे एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत यायचं आहे. मी विनंती करेल की जयवंतजी भडंगे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते चिठ्ठ्यांचा ड्रॉ करायचा आहे. बघूया कुठल्या संघाला या ठिकाणी पुढे वाटचाल मिळते. येस प्रथमतः 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि त्या 2 चिठ्ठ्या ज्या उचलतील त्यांचा पुढे सामना होईल यात काही शंका नाही आहे. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. प्रथमतः आपण बघतोय अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा आणि त्यांच्या विरुद्ध असेल विजयी संघ म्हणजे साईनाथ स्पोर्ट्स नवीनपाडा या संघाला पुढे वाटचाल मिळालेली आहे. आणि याच्या नंतरचा जो सामना होणार आहे विजयी संघ आणि अष्टविनायक पलाटपाडा असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. सामन्याला सुरुवात झाली या मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला. यावेळेस आपण पाहिला तर चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो हा षटकार निलेशच्या बॅट मधनं आणि षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. लक्ष आहे ते म्हणजेच 38 धावांचं आणि 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करत असताना या ठिकाणी आपण पाहिलं ना तर षटकार पेश केलाय निलेशनं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप क्रीजच्या बाहेर यावेळेस हा चेंडू मात्र लँड झालाय. पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. मांडश्री मंगेशजी गांगडा साहेब इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे, आयोजकांची अशी विनंती येते की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेमध्ये त्यांचं सुद्धा लाख मुलाचं सहकार्य या स्पर्धेला आलंय. त्यानंतर विनंती करेन संदीपजी बुरकुंड आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर नरेशजी बोवर साहेब असतील, त्यानंतर माननीय श्री रमाकांत कोरडा साहेब असतील. या व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. न्यू स्टार मडवीपाडा संघाचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनी सुद्धा सुपर 4 मध्ये क्वालिफाय केलंय. त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. निश्चित ज्या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना तर एक षटकार जरूर या ठिकाणी आला होताच अतुलला, परंतु त्याच्यानंतर लेट अँड लाईन त्याची थोडीशी बिघडली गेली. वारंवार या ठिकाणी पण पाहिलं तर 2 चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत. हा चेंडू आपण पाहिला तर सुंदर होता. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. वापसी केले या ठिकाणी अतुलनं. षटकाराला नंतर बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र आपण पाहिले तर वाईट हाताळले होते, परंतु त्यानंतर लेन अँड लाईन्सचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला, वेगाचा वापर केलाय आणि डॉट बॉल त्याने जरूर हाताळलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे, पकडेल झेल आणि समाप्त होईल. तो म्हणजेच निलेश बंद्रे. ह्या खेळाडूचा खेळ इज आउट. काय म्हणशील राहुल, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. 38 धावा पूर्ण करत असताना सध्या धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 1 बाद 9 धावा. ज्या पद्धतीची आतापर्यंत खेळ राहिला ना जो क्रिकेटचा, तो जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने यावेळेला प्रभावित केले या स्पर्धेमध्ये. कारण की पहिला सामना आपण बघितला सत्यनारायण स्पोर्ट्स गावराईपाडा
या मोठ्या संघाच्या विरुद्ध त्यांचा सामना होता आणि काय ते घणाघाती प्रहार केले होते. अतुल सारख्या फलंदाजाने तब्बल 45 धावा वैयक्तिक बनवल्या होत्या आणि एक चांगला संघ आणि मारतंब असा संघ म्हणून ओळखला जाईल जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ, कारण की यंगस्टरने भरलेला हा संघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत जरी चांगली कामगिरी आणि चांगले क्रिकेट खेळले जात आहे. निश्चित अतिशय चांगला उल्लेख या ठिकाणी केला गेला. जगदंब स्पोर्ट टीमचं अतिशय वर्चस्व राहिलाय. मोठा फटका आला होता निलेशच्या बॅट मधनं, परंतु त्याला देखील डगआउटच्या दिशेने पाठवलाय. हा असतो कमबॅक. मग तो आपण जीवन जगत असताना केलेल्या संघर्षामध्ये कमबॅक आणि क्रिकेटच्या पटलावरती केलेला हा कमबॅक खूप काही मायने राखतो. येस, आणि समोरचा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. विश्लेषण करायचं झालं पीरबाबा पापडी संघाचं तर एक मोठा संघ म्हणून ओळखला जातो, एक दादा संघ म्हणून ओळखला जातोय. मात्र या वेळेला अतुलनीय या ठिकाणी कामगिरी करत असताना, फलंदाजी करत असताना मात्र स्वतःला सावरलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या धाव्या बघायला मिळाल्या. मात्र या वेळेला गोलंदाजी करत असताना अजून धक्के देतोय. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का बसतोय. गोलंदाज अतुलने चांगली सफलता या ठिकाणी प्राप्त केली. अतुलचा विचार या ठिकाणी आपण केला तर भरपूर कमी वयामध्ये अतुलनं क्रिकेटच्या पटलावरती पदार्पण केलं, स्वतःला सावरलं, थोडीशी निश्चितच वेळ घेतली आणि त्याच्यानंतर थोडीसा प्रॅक्टिसचा सराव देखील चांगला केला आणि आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहिलं ना तर जगदंबा स्पोर्ट टीमचा एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू कसा असावा हे सिद्ध करून दाखवलं राहुल. यस, मात्र नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जतीन सोनावणे. मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारेल काय हे दोन फलंदाज. अजून सुद्धा एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेंद्र वाघे सारख्या फलंदाजाला आपण बघताय. मात्र वर्चस्व राहिलं या वेळेला जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाचं. आतापर्यंत प्रभावित केलं या संघाने. 7 बॉल मध्ये अजून सुद्धा जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साईडला, मनगटाच्या सायना चेंडूला मात्र वळवलंय. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे या ठिकाणी. धीरज दिंडाच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 10 धावा हे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू शिल्लक असणार आहेत 6 आणि 6 मध्ये अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी 28 ची गरज आहे. येस विजय सर, पहिल्या दिवसाचा विचार केला तर आई सोनसोरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाचं वर्चस्व राहिला आणि तो संघ पुढे येताना दिसला, सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा या संघाचं वर्चस्व राहिलं, तो सुपर 4 मध्ये येताना दिसला. त्यांची सुंदर कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. आणि कालच्या दिवसामध्ये बाबुला बॉईज बाबुआ या संघाने मात्र पुढे पदार्पण करताना दिसल्यात आणि तो सुद्धा सुपर 4 मध्ये येताना दिसल्यात. आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर कुठला संघ आज सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की आजच्या दिवसामध्ये सुद्धा 12 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळाले आहेत. सुपर 4 साठी जी लढत होणार आहे आपण बघितले तर एका बाजूला नवीन पाडा संघ असेल आणि हा सामना जो जिंकेल तो 2 हात करेल अष्टविनायक पलाटपाडाच्या संघाच्या समोर. यावेळेस आपण पाहिला तर हवाई हल्ला केलाय, पकडला जाईल. आणखी एक महत्वाचा झेल सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये होतोय. जतीन सोनावणे इज आउट. निश्चितच मोठ्या लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. मोठे फटके खेळले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु शॉट परफेक्ट एक्झिक्यूट केले जात नाहीये. मिस्टन शॉट पाहायला मिळत आहेत आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज वारंवार बाद होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बघा, धक्क्यांवरती धक्के दिले जात आहेत. एक फलंदाज गेल्याच्या नंतर तो जास्त वेळ टिकत नाहीये. भले 2 षटकांचा सामना आहे मात्र जास्त वेळ खेळत नाही या क्रीजवरती, लवकर बाद होऊन परत आहेत. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा विचार केला तर फक्त फलंदाजीच त्यांची उत्तम दर्जाची राहिले असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाजी त्यांची उत्तम दर्जाची या ठिकाणी राहते असं म्हणायला काही हरकत नाहीये. तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी त्यांची राहिली. मग क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, व्हॉट अ परफॉर्मन्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. आपण बघताय मांडवर कक्षामध्ये आगमन होतंय माननीय कुमार वैभव दत्तात्रय म्हात्रे साहेबांचं, जे त्यांचे या ठिकाणी आगमन होते. युवा सेनाचे एक उत्तम दर्जाचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर अशी कामगिरी होताना दिसते. आणि पोमण बॉईज पोमण संघाचे एक चांगले खेळाडू आहेत.
निश्चितच त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण राहुल लक्ष केंद्रित केलं तर शैलेश भगतच्या बॅटमधनं या ठिकाणी हा षटकार एक्झिक्यूट केला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांनी केलं. अशा फटके सुरुवातीपासून यायला हवे होते, कारण मोठा टार्गेट सेट चेस करायचा होता आणि सुरुवातीला असे फटके यायला हवे होते. यस, ते 6 धावांनी संघाची धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावलंय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होत आहे, मात्र या वेळेला चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. मिळतील फलंदाज शैलेशला 6 धावा. क्या बात आहे. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 22 या अंकावरती. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे दोन्ही टीमसाठी. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 ची गरज. 3 बॉल 16. 2 मोठे फटके या ठिकाणी पेश केले शैलेश भगतनं. छोटा तीर गावकरी गंभीर असं म्हणायला काही हरकत नाहीये. यावेळेला जर बघितलं तर 2 जे फलंदाज होते, निलेश बंद्रेचा विचार केला किंवा मग त्याचा अजून एक फलंदाज होता जतीनचा, तर त्याच्या अगोदर मला वाटतं शैलेश याला पाठवायला हवं होतं, कारण की एक चांगला फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जात आहे. यावेळेस शरीराचा वेध घेतलाय आणि यावेळेलाच परफेक्ट मिडल इस्टर्नवरती सापडलाय आणि LBWच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय पीर बाबा पापडी या संघाला. निश्चितच हा चेंडू खूप मी मागेच म्हटलं होतं की खूप निर्णायक असणार आहे दोन्ही टीमसाठी. ह्या चेंडूमध्ये एखादा मोठा फटका एक्झिक्यूट केलं असता तर सामन्याचं चित्र थोडंसं अगदी क्लोज जरूर पाहायला मिळत असतं HD च्या स्वरूपामध्ये. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर क्लिअर इस्टर्नच्या समोर पकडला गेला आणि लेग बिफोरच्या सायानं शैलेश भगत मात्र या ठिकाणी होते आउट. आता मात्र सामन्यामध्ये जी पकड होती ती मजबूत केले गेले जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने. विचार केला तर हा त्यांचा दुसरा सामना आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये पकडही मजबूत केले गेले. एक बलाढ्य संघाला त्यांनी माघारी मात्र सोडलंय. आता चेंडूचा खेळ आहे, जवळजवळ 2 आणि 2 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर 16 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुष वाघे, जयेंद्र वाघे यांचे सुपुत्र. ओ सुरेख फटकाय ऑन द राईज केले चेंडूला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. क्या बात आहे. आता या वेळेला मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते विजय भाई जैसा बाप वैसा बेटा, कारण की जयेंद्र वाघे याच्याकडून अपेक्षा होत्या, मात्र त्या अपेक्षा भंग केल्या जयेंद्र वाघे याने आणि त्यांचा सुपुत्र या वेळेला आल्या आल्या षटकार खेचतोय. 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते 28 वरती जाऊन पोहोचते. अतिशय जबरदस्त शॉट या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. ओव्हर पिच बॉल होता, त्याचा भरपूर फायदा उचललाय. यावेळेस अजून एक बॅक टू बॅक दुसरा. व्हॉट अ बॅटिंग मिस्टर आयुष वाघे. 4 रनाने हा सामना मात्र जिंकलाय आणि 4 रन मागे पडलाय पीर बाबा स्पोर्ट पापडी संघ. विचार करायचा झाला तर पहिलं षटक जे अतुलनीय राहिलंय, त्याच्या गोलंदाजीवरती फक्त 10 धावा आपल्याला येताना दिसल्या. मात्र शेवटचे जे षटक राहिलंय गोलंदाज धीरजचं, त्याने धावा खर्च केल्या 24. कदाचित पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्या असत्या तर मात्र कुठेतरी टेन्शन वाढलं असतं जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचं. मात्र नो डाऊट विजयी होतोय यावेळेला जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम पीर बाबा पापडी हा संघ. आपण येथे सहभाग